नमस्कार मित्रांनो, पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, ज्या व्हिडिओची मी आतुरतेने वाट बघत होतो म्हणजेच माहिती अधिकार कायद्यामधील ज्या कलमातील तरतुदींची मी आतुरतेने वाट बघत होतो तो शेवटी कलम आलाच। आणि हा कलम तुमच्या चांगल्या परिचयाचे सुद्धा आहे, कारण की बऱ्याचशा वेळेला तुमच्यासोबत ही घटना सारखी घडतच असते। म्हणजे जनमाहिती अधिकारी कधीच आपल्याला माहिती देत नाहीत आणि आपण प्रथम अपिलामध्ये जातो किंवा आपण अपिलामध्ये जातो। तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आला असेल की मी कोणत्या कलमाबद्दल बोलतोय आणि कोणत्या विषयाबद्दल बोलतोय। तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण या व्हिडिओला लवकर सुरुवात करूया, कारण की ही व्हिडिओ थोडीशी मोठी जरी झाली तरी अत्यंत महत्त्वाची ही व्हिडिओ कोणती आहे तर माहितीचा अधिकार या कायद्यामधील अपील, तो प्रथम अपील असेल किंवा द्वितीय अपील असेल। तर ही सुरुवातीलाच मी सांगतो की ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या समोर ना जनमाहिती अधिकारी टिकेल ना प्रथम अपीलीय अधिकारी टिकेल। धर तसा तुम्ही सरसटावर एक साईडनी घ्याल ना, जी एक साईडनी वाटोळा लावून टाकाल त्यांचा एक साईडनी। मित्रांनो, अपिलामध्ये गेल्याच्या नंतर काय करायचं, अपिलामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, मी गेल्याच्या नंतर मला बसून ठेवलं, मला नोटीस वेळेत विहित मुदतीमध्ये मिळाली नाही, आदेश होऊन सुद्धा माहिती मिळत नाही, अपिलामध्ये कशा प्रकारचं म्हणणं आपण मांडायचं आहे, अपिलामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत, या सगळ्या तरतुदींची तपशीलवार आणि डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवातच करूया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या फक्त चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बस, बाकी काही करू नका, बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होऊन जातील। तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील सगळ्यात महत्त्वाची तरतूद, जी माहिती मिळाली नाही की आपण जो अपील दाखल करतो त्या अपिलाबाबत कलम 19, जे RTA मधील कलम 19 आहे त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत। तर बघा, अपील कलम 19 नुसार, तर कलम 19 मधील पोट कलम 1 मध्ये काय म्हटले, ज्या कोणत्याही व्यक्तीला कलम 7 चे पोट कलम 1 किंवा पोट कलम 3 चा खंड क यामध्ये विनिष्ट केलेल्या वेळेत प्राप्त झाला नसेल किंवा यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी यांच्या निर्णयाने जी व्यथित झालेली असेल, अशा कोणत्याही व्यक्तीला अशी मुदत संपल्यापासून किंवा असा निर्णय प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणामधील यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अशा अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करता येईल। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये उद्भवलेला पहिला प्रश्न, सर अपील कधी दाखल करायचं, कधी आपण दाखल करणार अपील, तर त्याच्यामध्ये पहिला जो विषय आहे तो बघा, आपण माहिती अधिकारी अर्ज दाखल केला म्हणजे पोच घेतली, आपल्या अर्जावर किती तारीख आहे ती महत्त्वाची नाही आहे, आपण ज्या दिवशी कार्यालयामध्ये तो अर्ज दाखल करू त्याच्यानंतर वर्किंग असू दे नॉन वर्किंग डे असू दे, रविवार आहे, सुट्टी आहेत, हे आहेत ते आहेत, काही फरक पडत नाही आहे, 30 दिवस मोजायचे, जेव्हा दाखल केल्यावर तेव्हापासून 30 दिवस, त्या 30 दिवसामध्ये आपल्याला उत्तर कधी मिळते ते बघायचं। समजा 30 दिवसामध्ये कोणतेही उत्तर मिळालं नाही, म्हणजे पार 30व्या दिवसापर्यंत कोणतेही उत्तर मिळालं नाही, तर आपण प्रथम अपील दाखल करण्यासाठी पात्र होतो आणि लगेचच ते 30 दिवस ज्या जनमाहिती अधिकारीचे संपले की तिथून पुढे आपले 30 दिवस सुरू होतात, ठीक आहे। तर त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की आपल्याला उत्तर समजा मिळालं, जनमाहिती अधिकाऱ्याचं उत्तर कधी आपल्याला 15व्या दिवशी मिळालं माहिती अधिकार अर्ज दाखल करून, तर त्या ज्या दिवशी उत्तर आपल्या हातात मिळालं त्या उत्तरावर तारीख किती पण असू दे, आपल्याला काही देणं घेणं नाही। लक्षात घ्या, तुम्हाला पोस्टाने कधी हातात मिळालं ते महत्त्वाचं आहे, कारण की आतल्या उत्तरावर तारीख कधीची असते हे मला चांगलं माहिती आहे। या अधिकारी टेपरा लावतात, आधीची तारीख करतात आणि उत्तर पाठवून देतात महिन्याच्या नंतर आणि म्हणतात की आम्ही तेव्हा कळवलं होतं, म्हणजे इव्हन पोस्टाने उत्तर अर्जदारापर्यंत पोहोचायला 30 दिवस गेले। या असल्या बंडलबाज बातांना काय बळी पडायचं नाही आहे, म्हणून तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की ज्या दिवशी समजा अर्ज तुम्ही दाखल केले 15व्या दिवशी तुम्हाला उत्तर प्राप्त झालेलं आहे ते, तर लगेचच पुढचे 15 दिवस होईपर्यंत वाट बघायची नाही आहे। ज्या दिवशी निर्णय मिळाला, या ठिकाणी सांगितले बघा की ज्या निर्णयाने व्यतीत झालेली व्यक्ती आणि प्राप्त झालेली अशी मुदत संपल्याची असा निर्णय प्राप्त झाल्यापासून पुढे लगेच 30 दिवस सुरू होतात। या ठिकाणी 30 दिवसात आपण अपील दाखल करू शकतो। हा पहिला एक प्रश्न आहे तो क्लिअर करून झाला आपला। परंतु अपीलकर्त्यास वेळेत अपील दाखल न करण्यासाठी पुरेसे कारण होते अशी त्या अधिकाऱ्याची खात्री पटल्यास त्याला किंवा तिला 30 दिवसांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर अपील दाखल करून घेता येते। या ठिकाणी जर विलंब झाला असेल, चुकून आपल्याला काही गोष्टी कळल्या नाहीत, काही अडचणी आल्या, त्याच्यामध्ये आदेश प्राप्त झाला नाही, आपणकडे मेडिकल इमर्जन्सीमध्ये असू,
जर आपल्याकडे रास्त करणं असेल तर 100% आपण 30 दिवस संपल्याच्या नंतर सुद्धा आपण अपील दाखल करू शकतो. बऱ्याचशा नागरिकांची शंका होत्या की सर ते 30 दिवस संपलेले आता मी करू शकतो का? तर होय, करू शकता, पण रिसर आपल्याला विलंब माफीचा अर्ज द्यायला लागतो. म्हणजे काय, एका साध्या पेपरवरती आपल्याला का विलंब झाला त्याचं रिसर कारण द्यायचं आणि ते अपील दाखल करायचं आहे. पुढे बघा, कलम 19 मधील पोटकलम 2 कलम 11 अन्वये त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट करण्याबाबत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याने किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यात आलेले असेल अशा प्रकरणात संबंधित त्रयस्थ पक्षाद्वारे करावयाचे अपील हे आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत करण्यात येईल. तर मित्रांनो, त्रयस्थ पक्ष थर्ड पार्टी म्हणजे कोणतरी तेरायत व्यक्ती त्याच्याबद्दल जेव्हा आपण माहिती मागवतो ती तरतूद कशी आहे. आता ही त्रयस्थ पक्षाची माहिती आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही आता मागच्या माझ्या काही कलमांचे व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये आपला हा कलम आहे, तर तुम्ही बघा. त्रयस्थ पक्षाविषयी एकदम पद्धतशीर सांगितलंय मी, लगेच कळेल तुम्हाला. पुढे बघा, पोटकलम 3 मध्ये पोटकलम 1 मध्ये खालील निर्णयाविरुद्धचे दुसरे अपील ज्या दिनांकास निर्णय द्यायला हवा होता किंवा प्रत्यक्षात मिळायला होता त्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत केंद्रीय माहिती आयोगाकडे किंवा राज्य माहिती आयोगाकडे दाखल करता येईल. तर सेम मॅटर आहे की आता पहिला माहिती मिळाली नाही तर आपण 30 दिवसामध्ये पहिला अपील दाखल करू शकतो. आणि जर पहिल्या अपीलामध्ये सुद्धा आपल्याला निर्णय भेटला नाही किंवा माहिती मिळाली नाही किंवा आपल्यासोबत काही असा विषय झाला की निर्णय जो मिळालेला तो किंवा चुकीचा आहे, तर आपण पुढचे आपल्याला 90 दिवस प्राप्त होतात, ते 90 दिवसामध्ये आपल्याला दुसरा अपील दाखल करू शकतो आपण. तर पुढे बघा, परंतु अपील करता वेळेत अपील दाखल न करण्यात वाजवी कारण होते अशी यथास्थिती केंद्रीय माहिती आयोगाची किंवा राज्य माहिती आयोगाची खात्री पटली तर काय करू शकतो, तर 90 दिवसांचा कालावधी समाप्त झाल्याच्या नंतर सुद्धा अपील दाखल करता येते. पुढे बघा, नंबर 4 बघा, ज्याच्या संबंधात अपील दाखल करण्यात आले असेल असा यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याचा किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याचा निर्णय हा त्रयस्थ पक्षाच्या माहितीचे संबंध असेल तर यथास्थिती केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग त्या त्रयस्थ पक्षाला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देईल. या ठिकाणी एका थर्ड पार्टी संदर्भात माहिती असेल, त्रयस्थ पक्ष म्हणजे थर्ड पार्टी म्हणजे कोण, की अर्जदार, जनमाहिती अधिकारी आणि दुसरा एक व्यक्ती ज्याच्या संदर्भात माहिती आहे तो, जर त्याला सुद्धा बोलवण्याचा अधिकार हा राज्य माहिती आयोगाला आहे, तो बोलवू शकतो आणि त्रयस्थ पक्ष सुद्धा आपली बाजू मांडू शकतो. ही तरतूद या ठिकाणी आहे. बघा पुढे नंबर 5, कोणत्याही अपील कार्यवाहीमध्ये विनंती नाकारणे हे समर्थनीय होते हे सिद्ध करण्याचा भार ज्याने विनंती नाकारली होती त्या यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यावर असेल. या ठिकाणी आपण माहिती का देऊ शकलो नाही किंवा का नाकारली याचं खुलासा देणे किंवा याची हे सिद्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी ही जनमाहिती अधिकाऱ्याची किंवा प्रथम अपीलीय अधिकाऱ्याची आहे. तो राज्य जनमाहिती अधिकारी असेल किंवा केंद्रीय जनमाहिती अधिकारी असेल. आता राज्य जनमाहिती अधिकारी आणि केंद्रीय जनमाहिती अधिकारी मी आधी सांगितलेले आहे, म्हणजेच कोण, हे जे राज्यामध्ये जेवढे जनमाहिती अधिकारी तेवढे राज्य जनमाहिती अधिकारी, केंद्रामध्ये तेवढे केंद्रीय जनमाहिती अधिकारी, म्हणजे केंद्राच्या गव्हर्नमेंट अंतर्गत ते नियुक्त झालेले आहेत किंवा राज्यामध्ये ते राज्याच्या गव्हर्नमेंट अंतर्गत ते नियुक्त झालेले आहेत. तर पुढे बघा, पोटकलम 6 पोटकलम 1 किंवा पोटकलम 2 अन्वये केलेले अपील ते मिळाल्याच्या दिनांकापासून यथास्थिती 30 दिवसाच्या आत किंवा ते दाखल केल्याच्या दिनांकापासून एकूण 45 दिवसांपेक्षा अधिक होणार नाही अशा वाढवलेल्या कालावधीच्या आत कारणे लेखी नमूद करून निकाली काढण्यात येईल. प्रथम अपील विहित मुदतीमध्ये निकाली काढायचं आहे. एकतर 30 दिवस, भरीत 15 दिवसांचा पुढे अजून वाढीव पिरियड देण्यात येतो म्हणजे 45 दिवस. ओके, तर पुढे या ठिकाणी 7 नंबर बघा, केंद्रीय माहिती आयोगाचा किंवा यथास्थिती राज्य माहिती आयोगाचा निर्णय बंधनकारक असेल. केंद्रीय माहिती आयोगास किंवा यथास्थिती राज्य माहिती आयोगास आपला निर्णय प्रक्रियेत पुढील अधिकार असतील. आता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाचे अधिकार बघा. क, या अधिनियमाच्या तरतुदींचे अनुपालन करणे सुनिश्चित करणे आवश्यक असतील अशा उपाययोजना करण्यास सार्वजनिक प्राधिकरणाला फरमावणे ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल. एखाद्या विशिष्ट स्वरूपात माहिती मिळण्याची विनंती केली असल्यास त्या स्वरूपात माहिती पुरवणे. केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याची किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्ती करणे. विवक्षित माहिती किंवा माहितीचे प्रवर्ग प्रसिद्ध करणे. अभिलेख ठेवणे, त्याची व्यवस्था ठेवणे व तो नष्ट करणे या संबंधातील त्यांच्या पद्धती आवश्यक बदल करणे. त्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्याच्या तरतुदीत वाढ करणे. ही काळाची गरज आहे. प्रशिक्षणच नसते त्यांना, ते काहीच कळत नाही त्या माहिती अधिकार म्हणजे जे जनमाहिती अधिकारी असतील, प्रथम अपील अधिकारी असतील आणि ट्रेनिंग झाले सुद्धा असेल, हे टंगळमंगळ करत असेल ट्रेनिंगमध्ये, लक्षच देत नसतील म्हणून त्यांना काही कळत पण नाही. आणि ज्यांना कळतंय जास्त ते अर्जदाराला कळत नाही असं समजून काम करतात. ही सत्य परिस्थिती आहे.
तर याच्यामध्ये पुढे अजून बघूया आपण की 6 मध्ये काय, तर कलम 4 च्या पोटकलम 1 च्या खंड ख चे अनुपालन करून आयोगास वार्षिक अहवाल सादर करणे. सगळ्यात महत्त्वाचं ही जी बाब आहे कलम 4. कलम 4 म्हणजे काय, स्वतःहून माहिती प्रसिद्ध करायची आहे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने, म्हणजेच प्रत्येक सरकारी कार्यालयाने ती कधीच करत नाही. हा ही दुर्दैवी गोष्ट आहे, दुर्दैवी. पुढे बघा, कोणत्याही नुकसानीबद्दल किंवा झालेल्या अन्य हानीबद्दल भरपाई देण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणाला फरमावणे. सगळ्यात महत्त्वाचा हा जो विषय आहे तो नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार हा अर्जदाराला आहे या ठिकाणी, आणि ते अधिकार राज्य माहिती आयोगाला आहेत सुद्धा या ठिकाणी. तर मी तुम्हाला सांगतोय काय माहिती आहे काय, की एखादी माहिती मिळाली नाही किंवा काय प्रॉब्लेम झाला तर नुकसान भरपाई मला मिळाली पाहिजे असं हट्टच धरायचा राज्य माहिती आयोगाकडे. म्हणजे या ठिकाणी मानसिक त्रास तुम्हाला होतोच मानसिक त्रास 100% अधिकारी. तर मित्रांनो, या ठिकाणी अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून तुम्हाला 100% मानसिक त्रास होतो. सारखं सुनावलेला जा, सारखे हेलपाटे मारा, याच्यामध्ये आर्थिक नुकसान तर होतंय. त्याच्यामुळे आपण आर्थिक नुकसान झालं म्हणून या ठिकाणी नुकसान भरपाईची मागणी करू शकतो आपण. या ठिकाणी किती पण करू शकतो. ग, या अधिनियमाने तरतूद केलेली कोणतीही शास्ती लादणे, अर्ज फेटाळणे, केंद्रीय माहिती आयोग किंवा येथाचे राज्य माहिती आयोगास तक्रारदाराला व सार्वजनिक प्राधिकरणाला आपल्या निर्णयाबाबत तसेच अपीलाच्या कोणत्याही हक्काबाबत कळविल. केंद्रीय माहिती आयोग किंवा येथाचे राज्य माहिती आयोग विहित करण्यात येईल अशा कार्यपद्धतीनुसार अपीलावर निर्णय देईल. तर बघा, मी तुम्हाला म्हणतोय काय की ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या पुढं कोण जाणार नाही. म्हणजे नाही जनमाहिती अधिकारी जाईल ना प्रथम अपील अधिकारी जाईल, त्याला सुद्धा कारण आहे. तर प्रथम अपील अधिकाऱ्यांनी काय करायचं आणि जनमाहिती अधिकाऱ्यांनी काय करायचं याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे, एकदम थोडक्यात आणि अतिशय सोप्या पद्धतीने. तर बघा, प्रथम अपील प्राधिकाऱ्याने घ्यायची दक्षता. प्रथम अपील अधिकाऱ्यांनी दक्षता काय घ्यायची आहे, ती दक्षता कधीच घेत नाहीत ते. तर हे अर्जदाराला माहिती पाहिजे. तर बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत राज्य शासनाकडील विविध मंत्रालय विभागांकडे व त्याच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय प्रथम अपील प्राधिकरणाकडे दाखल होणारी प्रथम अपीले ही अर्धन्यायिक म्हणजे क्विझी ज्युडिशियल स्वरूपाची असून प्रथम अपीलीय प्राधिकरणाने या अनुषंगाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन करणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून प्रथम अपीलीय प्राधिकरणाने अर्जदारास त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन प्रकरण निकाली काढणे आवश्यक आहे. या ठिकाणी नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन करायचे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर अर्जदाराला वाजवी संधी द्यायची आहे. अर्जाला संधी देणे महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा निर्णयामध्ये जेव्हा नोटीस पाठवतात त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, तुम्ही जर आलात नाही तर तुमचं काहीही म्हणणं नाही असं समजून एकतर्फी निकाल लावला जाईल. एकतर्फी निकाल कसा लावणार, तुम्ही म्हणा ना नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन करणार, कागदोपत्री पुराव्यांच्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेऊ असं म्हणायला पाहिजे. त्याच्यामध्ये एकतर्फी निर्णय लावला. एकतर्फी निर्णय लावून याचा अर्थ काय, मॅक्झिमम निर्णय जनमाहिती अधिकाराच्या साईडने लावून टाकतात का अर्जदार नाही आहे त्यामुळे ह्यांना रान मोकळं होतंय आणि म्हणून हे कसे वाटेल तसे निर्णय देऊन टाकतात. अत्यंत चुकीचं आहे. नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन हे जनमाहिती अधिकाऱ्याने केलेच पाहिजे आणि त्यानुसारच कागदोपत्रांच्या आधारे निर्णय दिला पाहिजे. की बघा, जनमाहिती अधिकारी काय गेला नाही, अर्जदारांनी काय माहिती मागवली आणि आपण काय निर्णय दिला पाहिजे ह्याचा अभ्यास हा आणि कायद्यातील तरतुदी काय आहेत या अभ्यास करून प्रथम अपील अधिकारी निर्णय द्यायचे. पण असं कधी निर्णय देत नाही. बंडलबाज अर्जदार जर आलेला नसेल, म्हणजे बंडलबाज अधिकारी कशा प्रकारे निर्णय देतात, तर अर्जदार आलेला नसेल हे बघून रान मोकळा आहे कसा पण निर्णय द्या आणि अर्जदाराला उडवून टाका अशा पद्धतीचं उत्तर हे जनमाहिती अधिकारी देतात. बऱ्याचशा वेळेला अशा घटना बऱ्याच आहेत. त्याच्यामुळं मी असं बोलणं हे अत्यंत वावगं ठरणार नाही आहे. काही नवीन नाही आहे की असं तसं बोलतोय, हे काय असं कधी घडलंच नाही असं बोलतोय अशातला भाग नाही. 98% का 95% असंच घडलेलं आहे. मला कोणी पण कमेंट करून सांगावं असं घडलं नसेल तर. या ठिकाणी पुढे बघा, नैसर्गिक न्याय तत्व काय आहे. तर महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी मागं सांगतो तेच पुढे एकदम पद्धतशीर डिटेलमध्ये मी तुम्हाला म्हटलं आज पोलखोल करायची सगळी. तर नैसर्गिक न्याय तत्व म्हणजे काय, समान संधी जनमाहिती अधिकाऱ्याला आणि अर्जदाराला समान संधी द्या. प्रकरण तडीस नेणे, डिटेलमध्ये तडीस न्यायचं आहे ते प्रकरण, अर्धवट ठेवायचं नाही की आज देतो उद्या करू नाही नंतर करू हे बघू ते बघू नाही. पूर्वग्रह वाद विरहित, वाद करून द्यायचं नाही, उगाच भानगडीचा विषय करायचा नाही, तिथं एकमेकाला भडकवायचं नाही, एकमेकांविरोधात जनमाहिती अधिकारी आणि अर्जदार यांच्यात मारामारी लावून द्यायची नाही आहे. सद्भावनेने अधिकार कक्षेचे भान, निर्णयाचे सुस्पष्ट कारण, सुनावणीसाठीचा अधिकार या सगळ्या तत्वांचं पालन करून प्रथम अपील अधिकारी असतील किंवा द्वितीय अपील अधिकारी असतील त्यांनी निर्णय करायचा आहे. तर पुढे या ठिकाणी बघूया प्रथम अपीलीय अधिकारी. तर बघा या ठिकाणी APIO म्हणजे ॲडिशनल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरकडून किंवा अपिलार्थीकडून. या ठिकाणी प्रथम अपीलीय अधिकाऱ्याला अपील कुठून प्राप्त होणार,
एकतर आपला अर्जदार अपील टाकायला जाणार तिथं आणि अपील टाकल्याच्या नंतर डायरेक्ट जनमाहिती अधिकारी प्रथम अपील अधिकाऱ्याला मिळेल, नाहीतर त्यानंतर त्रयस्थ पक्षाकडून एकतर अपील प्राप्त होईल प्रथम अपील अधिकारी यांना. त्यानंतर अपील स्वीकारायचं आहे त्यांनी. नंतर अपीलीय मुद्द्यांचा अभ्यास करायचा. अपीलामध्ये कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत याचा अभ्यास हा प्रथम अपील अधिकाऱ्यांनी करायचा आहे. त्यानंतर 2 कंडिशन पडतात. एकामध्ये अपीलार्थीच्या मुद्द्याबाबत सहमत असेल किंवा अपीलार्थीच्या मुद्द्याबाबत अधिक तपासणी करायची गरज वाटेल त्याला. दुसरा जनमाहिती अधिकाऱ्याचा आदेश. अपील जर योग्य असेल ना तर टाइमपास करायला बोलवायचं नाही उगाच. टाइमपास म्हणजे इथं कळतंय की जनमाहिती अधिकाऱ्याने काही प्रकारचं माहिती दिलेली नाही आहे, माहिती द्यायला पाहिजे होती दिलेली नाही, विषय एकदम क्लिअर आहे, तरी पण उगाच सुनावणीला बोलून टाइमपास करायचं नाही आहे. डायरेक्ट आदेश करून टाकायचे आणि माहिती देण्याचे आदेश करायचे आहेत. जर काही शंका असेल, असं वाटत असेल की खरंच प्रथम अपीलीय या अपिलामध्ये आपण जनमाहिती अधिकाऱ्याला बोलू आणि जो आहे आपला अर्जदार त्याला सुद्धा बोलू आणि नोटीस करू, असं सुनावणी करू, तर सुनावणीची नोटीस टाकायची आहे 7 दिवस आधी. त्यानंतर अपिलार्थीस या ठिकाणी कळवायचं आहे. पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याला कळवायचं आहे. त्रयस्थ पक्ष प्रकरणामध्ये असेल तर त्रयस्थ पक्षाला कळवायचं आहे. सुनावणीचा आदेश पारित करायचा आणि समाधानी आणि असमाधानी या ठिकाणी आहे का बघायचा. कोण असमाधानी, आपला जो अर्जदार आहे तो समाधानी असेल तर ठीक आहे, असमाधानी असेल तर तो दुसरा अपील करून मोकळा होऊन जाईल. तर पुढे का प्रथम अपिलात काय पाहावे. प्रथम अपीलीय अधिकारी आहे तो प्रथम अपिलामध्ये काय पाहिल, अर्ज प्राप्त तारीख शुल्क दिले आहे का, दारिद्र्य रेषेखालील आहे का, म्हणजे 20 रुपयाचं शुल्क लावायला लागतं ते दिलेलं आहे का. दुसरा अर्जात नमूद माहिती जनमाहिती अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे का. तिसरा असल्यास ती या कायद्याप्रमाणे देता येण्यासारखी आहे का. पुढं देता येण्यासारखे असल्यास अर्जदार दारिद्र्यरेषेखाली नसल्यास माहितीचे शुल्क परिगणना करून अर्जदार कळवले आहे का तारीख तपासावी. ओके. त्याच्यानंतर अर्जदाराने शुल्क भरले आहे का, शुल्क भरल्याची कळवल्याची तारीख तपासावी. पुढे अर्जदार दारिद्र्यरेषेखाली असल्यास लगेच व नसल्यास शुल्क भरल्यानंतर माहिती दिली आहे का व नसल्यास ती नाकारल्याचा सहकरण आदेश दिला आहे का हे तपासावे. या एवढ्या गोष्टी तपासायच्या आहेत कोणी प्रथम अपील अधिकाऱ्यांनी. कधीच आपल्याला वाटत नाही की एवढ्या गोष्टी तपासल्या असतील कधी, नाही तर नागरिकांचे एवढे हाल आजकाल जे होत आहेत तेवढे झाले नसते कधीच. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रथम अपिलामधल्या तरतुदी आहेत आणि अतिशय सुस्पष्ट आणि चांगल्या तरतुदी याच्यामध्ये आहेत आणि याचा आधार घेऊन आपण प्रथम अपिले दाखल केली पाहिजेत आणि तशा पद्धतीचं आर्ग्युमेंट असलं पाहिजे. आपल्या लेखी म्हणण्यामध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. प्रथम अपिलाचे कामे आपण लेखी म्हणणं कसं सादर करू शकतो याच्या डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवलेल्या सुद्धा आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती त्या बघू शकता. तर मित्रांनो ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर निश्चितच एक चांगल्या प्रकारचा अपील तुम्ही हा तिथे करू शकता आणि हँडल करू शकता, जेणेकरून तुम्हाला निश्चितच दुसऱ्या अपिलात जायची गरज लागणार नाही, पहिल्याच अपिलात पद्धतशीर माहिती मिळून जाईल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर खडाखड सबस्क्राईब करून टाका, सबस्क्राईब. त्याच्यानंतर तुम्हाला या चॅनलवरती मिळणारे सगळे नोटिफिकेशन होम स्क्रीनवर बघायला मिळतील आणि आपले सगळे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा भेटू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.